हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत एक डान्स कोरिओग्राफर, प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर असं मल्टी टॅलेंटेड एक व्यक्तिमत्व म्हणजे सचिन पाटील. नमस्कार. आणि सचिन पाटील राहायला उरणचे आहेत. गाव आवरे. आवरे गावातले उरण या भागातील राहणार आहेत. आणि त्यांनी भरपूर काही केलेलं आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला एखादा चेहरा थोडासा लपून राहतो, प्रत्येकाला कधी समजत नाही, समोर येत नाही. पण जसं जसं तुम्ही आता पॉडकास्ट बघाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की या कलाकाराने काय काय केलेलं आहे. सो आपण हा पॉडकास्ट चालू करूया. आणि गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच तुम्ही एन्जॉय करणार आहात. कारण सचिनचं जे टॅलेंट आहे, जे व्यक्तिमत्व आहे, ते तुमच्या समोर येईल. आणि जनरली गप्पा गोष्टी तर होणार आहेत. हो. म्हणजे सचिनची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, हे सर्व देखील तुम्हाला डेफिनेटली या पॉडकास्टमध्ये बघायला भेटणार आहे. सो सचिन, आपण सुरू करूया की तुझा जन्म कोणता गाव? माझं जन्मगाव आवरे. आवरे. हा, उरणमध्ये. ओके. आणि प्रोफेशनली म्हणजे गाव म्हणजे तेच आवरे, आवरे म्हणजे आवरे गाव स्वतःच? येस येस. ओके. आणि शाळा? शाळा पण आवरेच. मराठी शाळेत मी शिकलो 7वी पर्यंत मराठी शाळा. अच्छा. त्याच्यानंतर हायस्कूल आमचा रामचंद्र म्हात्रे विद्यालय, तिथं मी 12वी पर्यंत शिकलो. नंतर मग कॉलेज केला उरण कॉलेज. उरण कॉलेज. आणि कलेची जी आवड आहे ती शाळेपासून की कधीपासून सुरू, कशी झाली? कलेची आवड मला सुरुवातीपासूनच होती. म्हणजे जेव्हा मी आठवते मला चौथीला होतो, तेव्हा मी आपला हल्दी समारंभ कसा असतो, हल्दीमध्ये हा, आपल्या? ते कंटिन्यू मी डान्सला जायचो हल्दीला. म्हणजे आणि तिथून ती आवड होती? येस येस, आवड डान्सची होती. पण हल्दीला जसं गाणं लागणार ना, तसा स्टेप वाईज मी नाचायचो. म्हणजे आपण कसं बघत नव्हतो, पण त्या स्टेप वाईज नाचायचो. मग ते जे काय डान्सर असायचे, नाचणारे असतात ना, आजूबाजूला? हा, आजूबाजूला, ते सांगायचं मग आणि लाव नाचा, मग माझ्यासोबत नाचायला. आणि मी कंटिन्यू रात्रभर 3 वाजेपर्यंत जरी स्पीकर वाजत तर मी नाचायचो. बाकीचं प्यायला जायचं, आपण डान्सला जायचो, आपली मजा डान्स. म्हणजे आपण असं बोलू शकतो की तुला जो बीटचा नॉलेज होता येस तो येस. तेव्हापासून या. होता हो बऱ्यापैकी? हो हो हो. अच्छा. आणि एखादा प्रोजेक्ट कधी स्टार्ट झाला म्हणजे लाईफ मध्ये? पहिला प्रोजेक्ट म्हणजे जर असं प्रोफेशनली बघितलं तर कॉलेज नंतरच. म्हणजे 13वीला असताना मला वाटतं पहिला प्रोजेक्ट मी घेतला असेल हातात. अच्छा. आणि ते काय होता तो प्रोजेक्ट नक्की? तो गणपतीचाच. आता गणपती आलेत, मला वाटतं गणेश उत्सव येणार आहे. का आपण हा, त्याच्या त्याच्याच जवळपास आहोत, येस थोड्या येस. दिवसात तर गणपती येणार. 5 गाण्यांचा प्रोजेक्ट होता तो. अक्षय सुतार म्हणून सर आहेत, अच्छा. त्यांनी पहिल्यांदा तो प्रोजेक्ट मला दिला असेल. आणि 5 गाणी होती, ती आली नाहीये. एखाद गाणी आला तो चॅनलला, थोडा वाद होतातच डायरेक्टर प्रोड्युसर असे. पण ते गाणी अजूनही माझ्याकडे आहेत 5ची. आणि तो पहिला प्रोजेक्ट आहे, ते माझ्या लॅपटॉपमध्ये अजूनही मी ठेवलेले आहेत. अच्छा. मग ते प्रोजेक्ट जे होते ते युट्यूब साठी होते की तेव्हा YouTube आधी पहिल्या चॅनलसाठी होते, पण नंतर काय झालं असेल त्यांचं काय, ते आपण काय विचारलं नाहीये. तर मग युट्यूबमध्ये त्यांनी केलते लोड. म्हणजे तू ऍज अ कोरिओग्राफर तेव्हा करत होता की डान्स? नाही ना, ऍज अ डान्सर होतो मी त्याच्यात, ऍज अ लीड डान्सर म्हणून. लीड डान्सर म्हणून? या. अच्छा. आणि मग तुला कधी असं जाणवलं की बाबा तू कोरिओग्राफी करू शकतो? कोरिओग्राफी बघितली तर मी मला वाटतं 10वीला होतो, जेव्हा आमच्या म्हणजे शाळा आहे जी माध्यमिक शाळा, तिथं कधी असं अॅन्युअल डे वगैरे होत नव्हता. मग मी प्रिन्सिपलला विनंती करून तिथं मी सुरुवात केलेली. मी पहिला कोरिओग्राफी केलेला तिथं डान्स. अच्छा. कोही कहे कहता रे, ह्या सॉन्ग मी पहिला सॉन्ग तिथं कोरिओग्राफी केलेला. ओके. म्हणजे तू तेव्हा बसवलंस तर तेव्हा Yes, yes. तुला एक थोडा कॉन्फिडन्स आला की Confidence बाबा आला. आपण इथून करू शकतो. करू शकतो? म्हणजे आपल्या ह्याच्यात काहीतरी गट्स आहेत की आपण करू शकतो पुढे. बरोबर. आणि प्रोफेशनली काही कोर्स वगैरे केलेला आहे का डान्स मध्ये काही? प्रोफेशनली मी केले. नंतर मी म्हणजे जेव्हा कोरिओग्राफी करायला लागलो, तर वाटलं नाही की आपल्याला काहीतरी पाहिजे. येते सर्व, पण आपल्याकडे सर्टिफिकेट हवं आहे. त्याच्यासाठी मग मी 5 वर्ष कथक केलंय, बरोबर. नालंदा महाविद्यालय आणि गंधर्वमध्ये 2 वर्षाचा कोर्स केला. अच्छा. ना आता याचा फोक डान्सचा डिप्लोमा चालू आहे. सध्या रनिंग सध्या मध्ये? हा, रनिंगमध्ये डिप्लोमा चालू आहे. आणि मग आता समजा बरोबर मित्रमंडळी वगैरे तेव्हा पण अशी अटॅच होती का? म्हणजे लहानपणापासून कोणी खास मित्र, क्लोज फ्रेंड वगैरे कोणी? नाही, असे भरपूर झाले. म्हणजे मित्र असे आले गेले, मित्र राहतच. डान्समध्ये बोललं तर तुम्ही भरपूर मित्र असतात. बरोबर. हा, पण कसं आहे, मलाच वेळ नसते प्रोफेशनली, मला वेळ नसते, त्याच्यामुळे मी जास्त मित्रात नसतोय. असे डान्सर जे का असतात त्यांच्यासोबतच असतो जास्त. बरोबर. मग नॉन डान्सर जरी सोडलं तरी आपण म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा असा मित्र असतो जो नेहमी टच मध्ये राहिलाय आजपर्यंत, चांगले वाईट जे प्रसंग येतात ते त्याच्यावर शेअर वगैरे झाले, असं काही नाव आठवतं का एखादा मित्र कोणी? नाही, तसे माझे ते सरच आहेत, रवी म्हात्रे म्हणून. अच्छा. आम्ही जास्त क्लोज आहोत. म्हणजे आम्ही फोन वगैरे करतो डान्स बद्दलच. असं काय, ते पण कोरिओग्राफर आहेत, ते माझे सर आहेत. त्यांनी Okay. मला पहिला शिकवला डान्स. ओके. ते करंजाचे आहेत.
त्यांनी मला पहिला करंजाचे. कॉलेजला असताना त्यांनी पहिला डान्स शिकवला. आणि माझा मित्र मिलिंद म्हात्रे, ओके, ते दोघं असतात क्लोज आहेत येस बऱ्यापैकी. येस. आणि मग फेरफटका भरपूर होत असेल, म्हणजे जसं की ट्रॅव्हलिंगचं हे भरपूर होत असेल. नाही, दिवसाला 100 किलोमीटर तरी माझी ट्रॅव्हलिंग आहे आहे रोजची. रोज. रोज रोज रोज. मग असं कंटाळा येतो की कधी असं वाटतं अरे यार खूपच धावपळ होते की वगैरे काय? नाही नाही नाही, आवड झाली ना आता, जे कामाच्या अगदी ह्याच्यात बरोबर. काम असेल तर मग कंटाळा नाही येत, बरोबर. काम नसेल तर कंटाळा येतो. म्हणजे ती एक भूक आहे आतमध्ये की येस बाबा येस येस, काम कलेची असलं भूक पाहिजे. आहे, कलेची भूक आहे. आणि तो काम असला पाहिजे. या, उलट घरी बसलो तर मग मग कंटाळा. कंटाळा येतो, मग काहीतरी काम करत बसायचं, मोबाईल एडिटिंग वगैरे करत बसायचं, ते शिकत बसायचं काहीतरी बरोबर. नवीन, काहीतरी कोणाचा प्रोजेक्ट आलाय नवीन काय ते बघत राहायचं. बरोबर. आणि मग युट्यूब साठी किती प्रोजेक्ट पडलेत आपले? तुझे वैयक्तिक किती पडलेत आजपर्यंत? माझे तर माझ्याच चॅनलला बघितलं तर 30-35 असतील, आणि ऑर्डर केलेत ते वेगळे, म्हणजे 50 तरी पुढे असतीलच माझे प्रोजेक्ट ऍज अ लीड. As a बॅक डान्सर केलेत ते वेगळी गोष्ट. आणि चांगला रिस्पॉन्स कोणत्या व्हिडिओला? आई तुझं डोंगरी पडतात पावसाच्या धार, आई तुझ्या डोंगरी पडतात पडतात पावसाच्या पावसाच्या धारा. धारा. हा, जो फर्स्ट डिजिटल चॅनल आहे आसुडगावचा, त्या चॅनलला पहिला प्रोजेक्ट जो हाय लेवलला गेला. आणि तो मायबोलीला पण 5 वर्षे लागला, संगीत मराठी चॅनलला. TV वर? यस यस, मायबोलीला. मायबोली चॅनलला. आणि बाकी अजून एखादे 2 प्रोजेक्ट वगैरे जे आठवतात असे? प्रोजेक्ट म्हणजे आता मी सिरियल पण केली, ती परत आली सिरियल आहे अच्छा, ती केली. पुन्हा बाळू मामा सिरियल केली. बालू मामा मध्ये काय? ते डान्स होता ना तो, म्हणजे स्टार्टिंगला जो बालू मामा होता छोटासा, नंतर मोठा झाला, तो टायटल सॉन्ग लागायचा. टायटल सॉन्ग? येस येस, त्याच्यात आम्ही 20 कलाकार माझेच होते ते अच्छा. डान्स करायला. आशिष पाटील म्हणून कोरिओग्राफर होता तिथे. ओके ओके ओके. म्हणजे तू केलंच भरपूर, पण ते ते पब्लिक समोर नाही प्रत्येकांना माहितीच असेल असं नाही. Yes, yes, म्हणून yes. हा पॉडकास्टचा काहीच फायदा आहे की तुम्हाला समजेल की नक्की पडद्याआड जो आजपर्यंत कलाकार होता त्यांनी किती कामं केलेत, कशी केल्यात. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच लोक सचिन माणूस बघून जज करतात हे बरोबर आहे. की बाबा अरे हा कोण आहे, काय काय केलं असेल आणि काय येतं याला. तर होते त्याबद्दल कधी-कधी तू होते. काय सांगशील? म्हणजे होते कधी कधी होते. मी कधी कधी जातो ना प्रोजेक्ट करायला, म्हणजे ऍज अ कोरिओग्राफर म्हणून जातो किंवा डायरेक्टर म्हणून जातो, तर काही त्यांना वाटतं की माझी ड्रेसिंग तशी नसते, म्हणजे प्रोफेशनली पाहिजे कोरिओग्राफर. अच्छा, हा, माझी कशी आहे, शिक्षकी पेशाची कशी असतं ड्रेसिंग, तशी कधी कधी असते. त्याच्यामुळे ते तसं जज करत असतील, बरं. पण जेव्हा काम बघतायत तेव्हा त्यांना वाटतं की काहीतरी आहे. नाही मग तू मेसेज काय देशील ह्याच्यातून की बाबा जे लोक जज करतात त्यांच्यासाठी काहीतरी एक नाही, मेसेज? त्यांना माझा असा मेसेज असेल की बाबा, कपड्यांवरनं किंवा चेहऱ्यावरनं कोणाला तुम्ही जज करू नका. मल्टी टॅलेंट काय त्याचा आहे, तो काय करतो त्याच्यावर तुम्ही जज करा. अगदी बरोबर. कारण कसं आहे, सुरुवातीपासून एंड पर्यंत तुम्ही जेव्हा बघणार, तर शेवटला त्याचा टॅलेंट काय असेल ते बघा जज करून. तो सुरुवातीला आला, तिथून जर जज करायला सुरुवात केली तर एखादा हिरमुस, माझ्यासारखा नाही होत हिरमुस, पण एखादा हिरमुस होऊन तो सोडून जाऊ शकतो प्रोजेक्ट अगदी कधी बरोबर, कधी. अगदी बरोबर. तर मग तुम्ही तसं नका करू, की त्याला जज नका करू. एंडिंगला करा, त्याचं काम नसेल तर त्याला जज करा, बरोबर नाही काम याचा. आणि दुसरं विचारायचं तुला म्हणजे आताचं जे जनरेशन आहे त्याच्यामधली जी यंग मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना पण हाऊस आहे भरपूर. हा, पण ते काय होतं बऱ्याच वेळेला एखाद्या प्रोजेक्टला, म्हणजे मी बघितलेला वैयक्तिक म्हणून तुला प्रश्न विचारतो, तू ऍज अ कोरिओग्राफर आहे म्हणजे तुला डेफिनेटली या गोष्टीची म्हणजे एक भनक आहे किंवा तुझ्या बरोबर बऱ्याच वेळेला झालेलं असेल. म्हणून मी तुला विचारतोय की ते लोक कंटाळा वगैरे करतात बऱ्याच वेळेला, हो. किंवा काही असतात ज्या ऍज अ लीडला हिरोईन वगैरे असेल तर ती समोर जज करते बाबा आपल्या समोर कोण आहे, कसा दिसतोय, काय पर्सनॅलिटी आहे, हे ते. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, असं बहुतेक वेळेला होत आहे सगळीकडं, परंतु काय मी एकच सांगणार त्यांना की आम्ही ज्या वेळेस प्रॅक्टिस करायचो तर कंटिन्यू एक डान्स मला वाटतं 20-20 वेळा 10-10 वेळा स्वतः प्रॅक्टिस तिथं करायचो कोरिओग्राफर सोबत. बरोबर, हो. प्लस आम्ही घरी प्रॅक्टिस करायचो की ती स्टेप आली पाहिजे, नंतर सर ओढतील किंवा पाठच्याला येईल, मला नाही येणार, हे करायचो. पण आताचे काय करतात, म्हणजे ते प्रत्येकाचा हाताची मुवमेंट, पायाची येस येस मुवमेंट येस, ती मॅच ते इम्पॉर्टंट आहे. बेट टू बेट जर डान्स तुम्ही नाही केला तर मग त्याला काही मजा नाहीये ना, सिंक्रोनायझेशन नाहीये, मग समोरचा चांगला करतोय, आपण नाही चांगला करत, आणि ग्रुप बोलला तर सर्वांचा सेम म्हणजे जरा. इन शॉर्ट त्याच्यामुळे प्रोजेक्ट खराब होतो असं पण बोलू येस येस, त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट होतो खराब. आणि मग आताची जनरेशन तुम्ही बघितलात तर जास्त म्हणजे आता बोलू नाही येतं कॅमेरा. नाही नाही, बोलू नये असं नाही. म्हणजे मी तुला हा प्रश्न यासाठी विचारला की त्यांना पण एक मेसेज जावं, त्यांना लक्षात द्यावं की नक्की त्यांनी काय करायला पाहिजे. तर तू हो. काय त्यांना काय सांगशील की त्यांना मी एवढंच सांगेल की बाबा, ज्या वेळेस तुम्ही जुनी लोक आठवा काय करत होती, म्हणजे प्रॅक्टिस कशा, आता कंटाळा करतात प्रॅक्टिसला. मी नको रे, बस झाला, कंटाळा आला, किती वेळा घेणार रे टेक, 10 वेळा झाला, अरे पण तो परफेक्शन नाही आला तर तो कोरिओग्राफर काय करणार, 10 वेळा घेणारच ना. बरोबर. मग एक तर तुम्ही वन शॉट द्या ना,
वन टेकनी त्या इव्हन ते जो एडिटिंग करणार आहे त्याला ते सर्व गरजेचं त्याला खूप त्रास होतो नंतर. मग त्यांना वाटतं की बाबा हा मग तो 20 वेळा का घेतो, त्याचं कारण त्याला आहे. कारण तो- नाहीतर मग तो 4 अँगलने घेतो, 5 अँगल, मग त्याला पाहिजे ना, त्याला काय कारण भेटलं तर काय. त्याच्यातून जो बेस्ट असेल तो निवडून तो त्याला तिथे बसवणार आहे. आणि मी त्यांना मेसेज असं सांगेन की जेवढं काही मेहनत होते दिवसभरामध्ये, कधी कधी दिवसभर शूट चालू राहतो, सकाळी ते रात्री वगैरे उशिरा संपतं, पण त्याच्यातून असं आहे की जरी मी माझा छोटासा पार्ट असेल त्या प्रोजेक्टमध्ये, पण तो जर चांगला झाला तर उद्या तुम्ही सांगू शकता की बाबा या प्रोजेक्टमध्ये मी आहे बा. हा, ती मेहनत दिसेल ना त्याच्यात तुमची. जर तुम्ही चांगलाच नाही केलं तर तुमची मेहनत, मग तुम्ही काय बोलणार, मी महिनाभर प्रॅक्टिस केली, पण त्याच्यात जर ती व्हिडिओ मध्ये तुमची अगदी मेहनत बरोबर, दिसली अगदी नाहीये, बरोबर. तर तुम्ही महिनाभर प्रॅक्टिस करून काय फायदा नाही. मग बरोबर. एखादा व्यक्ती काय 1 दिवसात प्रॅक्टिस करून तो त्याची मेहनत दाखवतो. मग बरोबर. हे कधी कधी सांगतात की लीड वाला आला, तो एकदाच नाचून गेला आणि आम्ही महिनाभर प्रॅक्टिस केली. अरे पण तो टॅलेंटेड आहे, तो तुम्हाला मॅच करतो ना, तुम्ही मॅच करा, बरोबर. असं आहे. सो आणि बाकीचं फिरायला वगैरे तुला काय तुझी आवड आहे का फिरण्यामध्ये वगैरे अशी? हे तुझी ट्रॅव्हलिंग सोडून म्हणजे बाहेर वगैरे कुठे जातोस? बाहेर पिकनिकला असं काही नाही, जायलाच भेटत नाही. पहिली गोष्ट हे फिरत राहतो, वेळ नाही. इव्हेंटलाच. माझे इव्हेंट असतात ऑल इंडियावर, म्हणजे सातारा, कोल्हापूर, पुणा, अच्छा. उरण, आपला अलिबाग वगैरे, हे कंटिन्यू इव्हेंट त्याच्यामध्ये चालू. तुझं तो ते target पूर्ण. ट्रॅव्हलिंग त्याच्यात ट्रॅव्हलिंग होऊन जातं, होऊन जातं. त्याच्यामुळे नाही आहे होत. म्हणजे हा इच्छा असते पण वेळ नाहीये, पहिली गोष्ट. बरोबर. आणि मी ऐकलं तुला काहीतरी 1-2 पुरस्कार वगैरे पण भेटले. हा, मला पुरस्कार, द्रोणागिरी पुरस्कार भेटलाय उरणमध्ये, अच्छा. तो एक पुरस्कार भेटलाय. प्लस कला सन्मान पुरस्कार भेटला आर्ट फाउंडेशन पुणे. आर्ट फाउंडेशन पुणे. हा, पुणे. त्याचाच पुन्हा मला गुरु गौरव पुरस्कार भेटला, आता जस्ट भेटलाय तो. आता त्यांनी तिकडे इव्हेंट करणार आहेत आणि मला बोलवलंय न्यायला. म्हणजे तो एक पुरस्कार मला ऑनलाईन आला खूप त्यांनी. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून काय मी तुम्हाला मागे सांगितलं की बऱ्याच वेळेला एखादा चेहरा नसतो माहिती की यांनी काय केलेलं आहे, पण जेव्हा असे पॉडकास्ट वगैरे होतील हा, बरोबर. तेव्हा नक्कीच कलाकार समोर येईल. आणि मी या हेतूनेच पॉडकास्ट चालू केलेले आहेत. नाही, तुम्ही खूप जेणेकरून- चांगलं काम करतायत. म्हणजे एखादा कलाकार पब्लिक समोर कसा यायचा बरोबर. हे यात तुमच्या चॅनल मध्ये समोरच्यांना दिसून येणार. बरोबर. आणि गाईज कलाकार जो आहे तो डेफिनेटली त्याची मेहनत आहे आणि विनाकारण कुठेच काहीच भेटत नाही. नाही, त्यांनी काय स्ट्रगल केलेलं आहे, काय आहे. आता बरेचसे लोक जज करतात की बाबा हे बघा याची मजा आहे, असं आहे तसं आहे, पण तो दिवसभर जी मेहनत घेतो ती त्यालाच माहिती आहे. काय सचिन? हो हो, खूप मेहनत. म्हणजे 10 वर्ष तुम्ही बघितलात तर असं फ्रीमध्ये शिकवलंय. फ्रीमध्ये. 10 वर्षे फ्रीमध्ये, म्हणजे मराठी शाळा असू दे, आमचे शाळे वगैरे, तेव्हा पेमेंट वगैरे काय विषय नव्हता. त्याच्यानंतर माझे सर बोलायला लागले, तू फुकट का शिकवतोस, काहीतरी घ्यायचा. मग आता कुठंतरी पेमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. अच्छा. एवढं पण नाही, जे लोक घेतात त्याच्या तरी कितीतरी निम्मा मी कमी घेत असेल पेमेंट. बरोबर. पण ठीक आहे ना, चला, माझी कला आहे ती समोरच्यांना कला जर जात असेल, मी नाही, शिकलोय नाही, तर खरंच खरंच ते ती, मला आवडतं. चांगली गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे. कारण तुझ्या मुले जे हौशी असतील, लहान मुलं वगैरे स्पेशली त्यांना Yes, डान्सची yes, वगैरे yes, आवड yes. असते तर आणि तुम्ही बघितलं तर पेन मध्ये जर तुम्ही बघायला गेलात, मग काही आहेत ते पेन मध्ये लहान मुलांचा स्पेशालिस्ट म्हणून बोलतात. म्हणजे जे अंगणवाडीचे वगैरे मुलं असतात, अरे छोटी, मग नर्सरी मोठी वगैरे, कमिटमेंट आहे. हा, तर त्यांना ते मी स्पेशलिस्ट म्हणून, कारण जास्त करून लहान पोरांना मी चांगला शिकवतो. लहान पोरं अटॅच होतात मला जास्त. नाही खरंच. मोठ्यांना तर कोणी शिकू शकतो, काही एवढा इश्यू हा, नसतं हा, मोठ्यांना हा. शिकवतो, पण लहान मुलांना शिकवणं, त्यांना त्यांचा handle करता पेशंट, येत बाप रे बाप, तर ते मला खूप हँडलिंग करता येतं. मला आवडतं त्यांना शिकवायला. नाही, बिग कॉम्प्लिमेंट आहे येस तुझ्यासाठी. येस येस. आणि दुसरं म्हणजे मी काय बोलत होतो की बाकी हे सर्व स्ट्रगलिंग वगैरे आहे, पण कधी इव्हेंट असला काय असला तर माणसं आहेत का भरपूर आपल्याकडे? म्हणजे किती मोठा ग्रुप आहे असा तुझा? आहे इव्हेंट मध्ये मला 50 आपण करू शकतो, म्हणजे तुझ्या आपल्या बरोबर येस असतात येस लोक. येऊ शकतात. आणि म्हणजे आता इव्हेंट वगैरे करतात तर माझे सर पण आहेत, राजा अत्रे सर, अच्छा. ज्यांनी आता ऍक्टिंगचा, म्हणजे पहिला ऍक्टिंगचा मला काही कळत नव्हता, हे शूट बीटचा, तर अच्छा. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं मला. ओके. राजा अत्रे सर आहेत, डायरेक्टर आहेत मोठे, त्यांनी पिक्चर वगैरे चांगले केले, डायरेक्शन, नाटक खूप अप्रतिम मग तू बसवतात. ऍक्टिंग मध्ये कधी काय केलंय का तुला आठवत? ऍक्टिंग मध्ये मी आता ती परत आली सिरियल एक केलेली आहे मी. अच्छा. कशावर सिरियल येत होती? ती हॉरर होती, म्हणजे भूतावर होती ती सिरियल. ओके ओके. हा, आणि प्लस लोकमान्य टिळक मध्ये एक केलंय का मी. लोकमान्य टिळक मध्ये? हा, आता जस्ट चालू झाली तिला. एक नॉर्मल रोल होता, जास्त नाहीये, तो आता दिसला असेल, पण मी पण बघितलं नाही कुठं नाही, दिसला. काही हरकत त्याच्यानंतर नाही. एक कुठेतरी सुरुवात होणार. नाटक केला मी, लग्न होता होता म्हणून नाटक केला. एक अच्छा. कॉमेडी नाटक आहे, भाल मध्ये केला, गावा ठिकाणी होता. त्याचे आता 10 प्रयोग लागणार होते, ते नंतर लागणार आहे. ओके. प्लस मी नाटकामध्ये कोरिओग्राफी पण केली, छुमंतर मध्ये केली कोरिओग्राफी, अच्छा. ते सरांच्या मार्फत केलेलं आहे.
मग आता जे नाटक तू बोललास लग्न होता होता, लग्न मग ते ओनली कॉमेडी आहे की त्याच्यामध्ये काय सोशल मेसेज वगैरे लग्न होता होता म्हणजे मेसेज पण आहे आणि कॉमेडी पण आहे. दोन्ही आहे? म्हणजे लग्नाला घरातली माणसं तयार नाही होत वगैरे ते असं असतं ना, आणि अच्छा, मग जे ते अडथळे येतात अडथळे येतात ते त्याच्यावर आहे तो आधारित. मग ते मित्र मदत करतायत वगैरे बरोबर, आणि मग ते समजवतायत. त्याच्यामध्ये कॉमेडी क्रिएट केली. येस येस, त्याच्यात कॉमेडी. मग त्याच्यात माझे 2 रोल आहेत. एक साऊथचा आहे, एक कॉमेडी. कॉमेडी म्हणजे आघोरी बनून जातो मी 2 कॅरेक्टर. मित्रासाठी. असे कॅरेक्टर आहेत. पब्लिकचा रिस्पॉन्स फुल फुल पब्लिकचा रिस्पॉन्स खूप छान. अच्छा. आणि त्याचा पिक्चर होऊ शकतं जर केलात तर. ऍज अ रायटरनी तर परमिशन दिली, त्याचा पिक्चर होऊ शकतो. खरंच खूप छान म्हणजे, आणि तुझ्याशी बोलताना खरंच खूप म्हणजे मस्त वाटतं. फ्रँकली एकदम गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि जे काय तू मेसेज वगैरे दिलं ॲज अ कोरिओग्राफर, आता मी कधी मी डान्समध्ये झिरो आहे, मी एवढं बोलू शकत नाही. जेवढं माहिती होतं तेवढंच मी बोलू शकतो. बरोबर, पण बरोबर. त्यांनी जे तुम्हाला मेसेजेस दिले तर तुम्ही थोडं नोटीस करा. ऍक्च्युली पेशन्स ठेवणं कुठल्याही क्षेत्रामध्ये येस जा. येस येस, पेशंट आता आम्ही पण जातो ऍक्टिंगच्या याच्यासाठी जातो, तर आम्ही कधी सकाळी घर सोडलं 9ला तर रात्री कधी येऊ, घरातले विचारतात मोस्टली की बाबा तुम्ही कधी येणार काय, ते आपल्याला माहितीच नसतं. शूट आहे कुठेतरी चाललो एवढं माहिती असतं, तिथे ते शूट कधी संपेल काय संपेल सांगू काय शकत आयडिया नाही, सांगू नसते. शकत. सो शूट बद्दल कधी काय सांगशील का? आठवते की बाबा कधी बाहेर गेलो आणि तेव्हा असं म्हणजे खाण्याचं याचं त्याचं, आता लोक बऱ्याच वेळा विचारतात की बाबा मग तुम्ही तिथे काय द्याल, काय कसं काय. तर मला आठवतं मी तर ऍक्टिंगसाठी जायचो, तर दिवसभरात आमचे काही अपेक्षा पण नसायच्या आणि जे तिथे भेटेल त्याचं, तसा काही किस्सा? हो हो, शूट मध्ये तर खूप काही किस्से आहेत. म्हणजे आता मी ऍज अ प्रोड्युसर पण आहे. माझ्या जेव्हा चॅनलला मी काम करतो बरोबर. तेव्हा लोकांना कसं आहे, आताचे जे कलाकार आहेत त्यांना लगेच खायला लागतं. बाबा 12 वाजले तरी खायला पाहिजे. पण आम्ही जेव्हा शूट करायचो तेव्हा 4-5 वाजले तरी म्हणजे त्याच्याकडे लक्षच नसायचं कधी आमच्या कलाकाराचा. बरोबर. आधी प्रोजेक्ट होऊ द्या, खायचा प्रश्नच नाही. तरी पण म्हणजे हे मो- प्रोफेशनलिझम Yes, आहे. yes, म्हणजे professional. जो प्रोफेशनल आहे तो मोस्टली मी ऐकलेला आहे, कारण माझ्याकडे पण बरेचसे शूट झालेले आहेत. माझी एक वेब सिरीज होती, ती देवाकृपेने नाही सक्सेस झाली, पण त्याच्यामध्ये काही प्रोफेशनल ऍक्टर होते, तर त्यांना मी मागे लागायचो, अरे सर तुम्ही जेवून घ्या, तर ते सांगायचे अरे जेवण वगैरे नंतर, आपलं काम होऊ द्या अगोदर. त्याच्यावरून समजतं की हा कलाकार एक्झॅक्टली हाडाचा कलाकार Professional तो असतो ना, हाडाचा कलाकार म्हणजे तो कलेचा भुकेलेला असतो. बरोबर. तो खाण्याचा भुकेलेला नसतो. त्याला एक चाय भेटला ना, एक तर असा शूट होता ना, त्याचा आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, फक्त कंटिन्यू चाय पिलेले. तो रात्री 9-10 वाजता प्रोजेक्ट संपलेला. बरोबर. त्याच्यानंतर रात्री गेला. आणि माझा तर तुम्ही बघितलं ना, तर रोजचा घरी जाण्याचा टायमिंग 2, 1, 3 हाच आहे. बरोबर. आणि एवढी मेहनत आहे या सर्व गोष्टींच्या मागे, नाही म्हणजे नाही, एवढं पण मेहनतीशिवाय सोपं नाहीये. मी सांगतो ना, 15 वर्ष झाल्यानंतर कुठं आता सक्सेस भेटायला लागला. म्हणजे आपण लोकांना कदाचित माहिती नसेल, कदाचित काहीकांना माहिती पण असेल. आज तुम्ही पेण एरियामध्ये गेलात तर बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की हा कोरिओग्राफर आहे, डान्सर आहे. ऍज अ डान्सर पण, कारण लीड डान्स मी करतो. इव्हेंटमध्ये लीड डान्सलाच असतो, प्लस अल्बम मध्ये पण असतो. ऍज अ कोरिओग्राफी पण करतो, प्लस डायरेक्शन पण करतो. सर नसले कारण मी करतो. कधी कधी कॅमेरा पण. तो माझा पेशन आहे. माझा खरा प्रोफेशन बोलत तर मी कोरिओग्राफर आहे. बरोबर. तर मी त्याच्यात मध्ये जात नाही कोणाच्या याच्यात. म्हणजे जर आपण एक प्रोजेक्ट घेतला आणि मी जर कोरिओग्राफीला गेलो तर मी ऍज अ कोरिओग्राफीच करणार. तर काही ठिकाणी असं किस्से येतात की मग कॅमेरामॅन आम्हाला शिकवत असतं. कधी कधी असं होतं की बाबा हा नाही हे असं. अरे मग एक काम आहे, प्रत्येकाचं प्रोफेशन ठरलेलं तेव्हा असतं. तिथे कधी असं वाटतं का बाबा आता पेशन्स तुटतात आपले, आता आपण बोलायला पाहिजे, असं कधी होतं का? होतं ना. बहुतेकाला 2 प्रोजेक्ट मी सोडून केलोय असा. म्हणजे अशी फाईल दिली, हे घ्या तुमचं तुम्ही करा, तुम्हीच कोरिओग्राफी करा. बरोबर. कसं आहे, नाही आवडलं एखादा प्रोग्राम जर फुकट जाण्यापेक्षा तो नाही केलेला बरा. माझा तरी म्हणणं. म्हणजे हे स्पष्ट झालंय की तू पेशन्स आहेत तुझ्याकडे, पण ते तुझं एक लिमिटेशन आहे की हे- बाबा इथपर्यंत ठीक आहे, आता इथपर्यंत ठीक आहे, नाही, याच्यावर- इथपर्यंत गेला खरे मग तो नाहीये. मग थांबणार नाहीये. बाबा तूच कर, मग तुला कळतंय ना, मग मला कशाला बोलवलं, मी चालू नाही तर मी थांबणार. कारण कसं आहे, कलाकार कधी कधी मी दिलेला असतो लीडला, बरोबर. मग तो त्याच्यासाठी मला थांबायला लागतो. एक ठिकाणी तर एक गाणं होता मस्त, म्हणजे फेमस गायिका आहे, तिचा गाणं होता. आणि तिथं ऍज अ कोरिओग्राफर मला बोलवला. मी कोरिओग्राफी अर्धी केल्यानंतर तो प्रोड्युसर मधीलच ते असं कर तसं कर तिला बोलायला लागला, मला पण बोलायला लागला. त्याच्यानंतर मी भडकलो, भाई तुम्हीच करा, मी करत नाही. तुम्हाला कळतंय, कॅमेरामॅनला कळतंय. तो कॅमेऱ्यांच्या बरोबर जो आलेला ना, त्याला जास्त कळत होता, तो पण करत होता, मग तो सांगत होता. म्हणजे इन शॉर्ट, जर तुला या फील्डमध्ये 70% माहिती आहे हा आणि त्यांना 5% माहिती आहे, तर ते पण शिकवायला येतं. हा ना, तेच ना. चुकत असेल तर चांगला नाही, तर त्यांच्या हिशोबाने आपण करतो. का आता माझा कॅमेरामॅन आहे, बरोबर. तर दादा हा बघ शॉट, हा बरोबर आहे, तर बोलू हा ठीक आहे. पण मी काय सांगतो त्याला, तुझा बरोबर आहे रे, आपण असा घेऊया. मग दोन्ही बघ कुठला चांगला वाटतो. तर हे प्रोफेशन झालं. म्हणजे त्यालाही राग नको यायला आणि मलाही राग नको. नाही नाही तुझा बरोबर नाही, तर मग कॅमेरामॅन लावतो आपली वाट प्रोजेक्टची.
असं असतं, दोघांना घेऊन काम तुम्ही करायला पाहिजे. मग कधी असे पण शब्द कानावर पडलेत का बाबा की अरे तुला काय माहितीये, मी 2 लेट केल्यात, 4 लेट केल्यात, 5 लेट केल्यात. असे तर खूप खूप मी तर झापलेत, किती जण झापलेत असे. आणि माझा राग म्हणजे मी आत्ता कंट्रोल आहे, मी जेव्हा डान्समध्ये गेलो ना तेव्हा खूप कंट्रोल आहे, कारण मुलींना सांभाळायला लागतं. नाही, जो आता तू प्रोफेशनल होत गेलास तेव्हा तुला हळूहळू समजायला लागलं की आरडाओरडा करून किंवा मी ते इंग्लिशमध्ये बोलतात डोंट रेट टू मच. येस येस येस. हा, तर ते त्याचा काही उपयोगच नाही ना, नाही कारण नाही नाही नाही. तुझं कामच बोलणार आहे, पुढे जाऊन तुझं कामच बोलणार आहे. आणि प्रत्येकाला आज नाही उद्या, उद्या नाही परवा समजणार की बाबा सचिन नक्की आहे कोण. मी तुम्हाला सांगू ना, मी आता ऍज अ डान्सर झालो, पण मी डान्सर नव्हतो, मी क्रिकेटर होतो. ऍज अ अच्छा. आता एक करिअर ॲज अ मी क्रिकेटर होतो, तर मी कंटिन्यू क्रिकेट खेळलो ना. क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे राग किती आहे, आउट दिला अंपायरने हो वगैरे, हो मग हो. ती बॅटी घेऊन मारणं, हम्म. खूप राग होता. मी डान्समध्ये आल्यानंतर तो राग खूप, आता माझे मित्र काही काही नाही बोलतात, अरे तू क्रिकेट सोडून डान्समध्ये गेलास कसा. खरं ऍज अ कॅप्टन असा तू बरोबर. रनिंग मध्ये सगळ्या याच्यात, आणि कबड्डी खो खो याच्यात मध्ये पण मी टॉप होतो. नाही म्हणजे मग डान्स पण ऍज अ आवड होतीच की कसं काय, होतीच ना? डान्स आवड होती, पण ऍज अ प्रोफेशन म्हणून डान्स आपला त्यावेळेचा नव्हता जो आज म्हणजे काय झालाय. ठरलं नव्हतं ऍक्च्युली. ठरलं ना तर काय करायचं, माझं आज ठरलेलं काय, ॲज अ शिक्षक व्हायचं, म्हणजे प्रोफेशनली शिक्षक हा माझा पेशा होता, करायचा शिक्षक मला. मीन्स शाळेमध्ये? शाळेमध्ये टीचर शिकवायचा, टीचर टीचर. टीचर एस अ टीचर. तर मी क्रिकेट खेळायचो, कंटिन्यू क्रिकेट खेळायचो. म्हणजे मी मला आठवतं की मी 7वीला असताना पहिला जे मोठे राऊंडर होतात, गोल राऊंडच्या फुल राऊंडच्या ज्या मॅचेस होतात, त्याच्यात पहिल्यांदा मी मोठ्या ह्याच्यात छोटा मुलगा खेळला. जसा सचिन तेंडुलकर 12 वर्षात गेला असेल खेळायला, काय 13 वर्षात, तसा मी स्टार्टिंगला त्यांच्या ह्याच्यात खेळला, आणि तो पण ओपनिंगला खेळायला गेलो असं. अच्छा. तर क्रिकेट माझा आवडीचा खेळ होता पहिला. आणि क्रिकेटमध्ये आम्ही जेव्हा मला आठवतं की टीम होती, छोटी छोटी टीम आमची असायची, तर दिवसाला 2-2 ट्रॉफी मी मारायचो, फर्स्ट प्राइज. बरं. आणि ते पैसे आले की खायचे वगैरे, ते त्यावेळेचं चालायचं. म्हणजे जिथे पाऊल टाकत होतास तिथे देवा कृपेने सक्सेस. सक्सेसच असायचं तिथं, आम्ही कधी हारलोच नाहीये. कारण सगळेच आवड होते आमच्या याच्यात, जे आम्ही 7 प्लेअर होतो ते एकदम आवड होते. त्याच्यामुळे क्रिकेटचा खूप नंतर, मग आता मी बोलतो ना, आता मित्र बोलतात तू डान्समध्ये गेलास कसा काय, आणि जर तू क्रिकेटर एवढा भारी होतास मग डान्समध्ये, ते काय शेवटी बोलू, नशीब आहे प्रत्येकाचं कुठे नशीब जात आहे. आहे. आणि आणि कधी हा कधी ठीक आहे, ते झालं. मला जे शिक्षक व्हायचा होता, मी ॲज अ स्कूलमध्ये आता डान्स टीचर आहेच, म्हणजे तो आहेच. तर माझा झालाच आहे. काहीतरी हा शिकवते आणि हा इव्हन येस चांगलंच येस. शिकवते म्हणजे. चांगलं शिकवतो, आज मी 100 पोरांना ॲज अ टाइम शिकवतो. आणि एवढी तू जी मेहनत घेतलीस आज त्याचं तुला फळ फळ आहे, डेफिनेटली देवाने तुला. दिलं देवा. मग लोक सेलिब्रिटी वगैरे म्हणून बोलवतात का? हा बोलवत आहेत, पण मी जास्त जात नाहीये सेलिब्रिटी म्हणून, कमी ठिकाणीच जातो. अच्छा. कारण ॲज अ ते मला नाही आवडत, म्हणजे कसं आहे, सेलिब्रिटी जायचा, 2 बॉडीगार्ड बरोबर यायचा, स्वतःचाच खर्च करा, सेलिब्रिटी जा आणि स्वतःची वावा करा, ते नाही मला आवडत. ठीक आहे, आपलं आता तुम्ही समजा बोलवलं, तुमचं माझं खूप रिलेशन आहे, मग आपण चला जाऊया. मग म्हणजे सर्वच कडे जात नाही नाही, नाही, जिथे सर्व जायचं ठिकाणी तिथे नाहीये, जात. बोलवतात मला खूप ठिकाणशी बोलवतात सेलिब्रिटी, म्हणून आपले जेवढे ओळखीचे आहेत त्याच्यात मी जातो. बरोबर. कारण कसं, आणि माझे पण प्रोजेक्ट आहेत, हो प्रोजेक्ट हो, असतात, माझं स्वतःचं चॅनल आहे, त्याच्या मला काम वेळ पण असायला काम वेळ पाहिजे. आहे. आणि मग ऍज अ टीचर म्हणून पण आता हा, बरेच तो तर रिस्पेक्ट कंटिन्यू भेटत जॉब असेल. आहे, हो तो तर कंटिन्यू जॉब आहे. प्लस अॅन्युअल डे आले सगळे स्कूलचे, कमी तीन स्कूलचे. 3-4 स्कूल माझ्याकडे असतात, अच्छा. त्यांची कामं असतात, ते ओके माझ्या ओके. वगैरे कोणाला कामं देणार नाही. मग तो महिना बोलत ना, मे महिना, मार्च एप्रिल मे, त्याच्या आधीचे 3 महिने हा. ते खूप शेड्यूल बिझी असतं, म्हणजे माझा प्रोजेक्ट पण मला करायला भेटत नाही कधी कधी. आत्ता मी 10 प्रोजेक्ट साईन केलेत. बरोबर. विश्वास जी चॅनल आहे त्याचे 10 प्रोजेक्ट मग घेतले. कधी असा लोड असतो का एखादा प्रोजेक्ट आहे जो टोटली अंगावर आला असा, म्हणजे आज उद्या 2 दिवस शूटिंग केले आणि तिसऱ्या दिवशी रात्री तो प्रोजेक्ट पडला पाहिजे, तो प्रोजेक्ट युट्यूबवर आला पाहिजे, आणि त्या दिवशीच गेलास घरी, उशिरा गेलास, आणि तो त्याची एडिटिंग पण करायची, असं कधी झालं? खूप झालेत असे, म्हणजे आज शूटिंग केली आणि रात्रभर एडिटिंग केली आणि सकाळची लोड केले, असे खूप प्रोजेक्ट मी केलेत. म्हणजे बघा, हीच सर्व मेहनत आहे याच्या मागे. आता आहे ठीक आहे, सर्वजण उतरतात, तुम्ही या प्रोफेशन मध्ये या सर्वांनी पुढे जा, तुम्हाला विशेष आहेत. पण या सर्व गोष्टी समजून घ्या, पेशन्स ठेवा, पेशंट मेन इम्पॉर्टंट, पेशंट. काम करा, काम करण्याची इच्छा ठेवा. लगेचच ते पैसा सक्सेस येते त्याच्या मागे धावू नका. कामाची भूक ठेवा, कामाची आवड ठेवा, बाकी देवाकृपेने तुम्हाला सर्व काही सर्व सर्व भेटेल. मेहनत केली तर मेहनतीचं फळ देव देतोच कधी ना कधी. देतोच. आज नाही उद्या. त्यावेळेस मला काय नव्हतं भेटत, फ्रीमध्ये करायची, बरोबर. पण आज त्याचं चीज मला देव देतं, थोडं फायदा ते देतं, पण देतं. मी बरोबर. जास्त घेतलं तरी पण मिळतील मला, पण ती अपेक्षा नाहीये. बरोबर. मी एक घ्यायला गेलो तर मला 2 कामं भेटतात, म्हणजे जर मी जास्त पेमेंट घ्यायला गेलो तर मला तो एकच काम भेटेल, अगदी बरोबर. पण मी कमी पेमेंट घेतल्यामुळे मला 3-4-5 कामं भेटतायत. ॲज अ माझ्या पोरांना पण कामं ही भेटतायत. ही पण मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला कुठेतरी सक्सेस भेटायला लागला,
की तुमची हाव वाढते हो हो. आणि त्याच्यामुळे काय होतं मग जी कामं येणार असतात पुढे ती पण येत नाही. असं होतं काही जण प्रोजेक्ट खूप, आता माझ्याकडे काही प्रोजेक्ट येतात ना, मग ते सांगतात अरे दादा त्या माणसाने असं असं एवढे एवढे सांगलेले आणि तू एवढे बरोबर, मला जे पटतं तेवढं मी करतो, मला दुसऱ्यांशी काही मग घेणं देणं त्याच्यामध्ये ते लोक कधी कंप्लेंट करतात का, अरे काय सचिन यार आम्ही जास्त मागतो तू कमी मध्ये करून देतोय? नाही नाही, असं माझ्या बाबतीत तरी कोणी किस्सा नाही गेला, कारण मला ते परवडतं ऍक्च्युली, तेवढं घेण्याची काही गरजच नसतं, त्या प्रोजेक्टला तेवढा खर्चच नाहीये ना. म्हणजे इन शॉर्ट असं आहे की तुम्ही एखाद्याला फसवू नका. हा बस ज्याला ना. नॉलेज नाही आहे, जी खरी तुमची मेहनत आहे, ज्याची खरी किंमत ठरलेली आहे की बाबा एवढे पैसे इनफ आहेत, तर तुम्ही एखादा माणूस हौसेने जर तुम्हाला प्रोजेक्ट देत असेल तर त्याच्याकडनं आवाच्या सव्वा तुम्ही पैसे घेऊ नका, बरोबर? काही गरज नाहीये ना त्याची. म्हणजे ठीक आहे ना, कॅमेराला 10,000 गेले, तुमचे कलाकारांना गेले पेमेंट, जेवणाचा खर्च करून किती, त्याच्या अद्याप तुम्ही जास्त 10,000 रुपये नका घेऊ ना. माझं बरोबर. हेच म्हणणं आहे, म्हणजे ते घेत असेल ते शेवटी देणारा पण चांगला असेल, तो घेणारा चांगला असेल, त्याच्या आपल्याला काही घेणं देणं नाही. बरोबर. पण एक हा, तो जर मी खुशीने देतोय, त्याला प्रोजेक्ट आवडलाय, तो खुशीने देतोय, तर तेव्हा तो एक वेगळा विषय. हम्म, हम्म. पण त्याच्या अगोदरच एवढे मोठे मोठे डिमांड नाही करायला पाहिजे, बरोबर? खुशीने मी पण दिलेत ना. आता मी एडिटिंगला बसलो, आता मी एडिटिंग मी स्वतः पण करतो, पण मी जेव्हा मी प्रोजेक्ट दुसरीकडे देतो, पण आपल्याला एडिटिंग आवडली तर त्याचा 3,000 ठरलेला असतं तर मी 4,000 देतो. आवडलं ना काम आपल्याला, काही फरक नाही पडत, बरोबर. पण तो आवडला नसेल तर त्याचे 3,000 तर देतोच आपण, कमी नाही पडत ना त्याला. बरोबर. पण त्याच्यापेक्षा आपण चांगलं करतो एडिटिंग. पण आपण, मी पहिलाच बोललो ना तुम्हाला, काय आपण, आपला प्रोफेशन तो नाहीये. नक्की नक्की. कळतं, कॅमेरा कळतं, एडिटिंग कळतं, पण तो प्रोफेशन नाहीये. ऍज अ कोरिओग्राफर, हा कोरिओग्राफरचं मी सांगू शकतो, हा बीट चुकला हा, कारण तो प्रोफेशन झालाय आपला आता. बाकी तुझ्या बरोबर काम करताना बऱ्याचशा लेडीज वगैरे पण असतील, खूप आहेत. तर त्यांना रिलेटेड माझ्या माइंडमध्ये हा प्रश्न आहे, कारण मी पण आता आहे एक कलाकार आहे. तर बऱ्याच वेळेला काय करतात काही लोक, तू ॲज अ सेलिब्रिटी आहेस, कोरिओग्राफर आहेस, प्रोजेक्ट तुझा आहे, तर कधी कधी लेडीजचा मिसयूज वगैरे करतात किंवा काहीतरी चुकीची वागणूक असते, तर त्याबद्दल तू काय सांगशील? असते काही ठिकाणी असतं, पण माझे इथं आता खूप लेडीज असतात, म्हणजे मी बरोबर. बहुतेकांना लीड वगैरे दिले. प्लस मी माझे कलाकारांनाच लीड देतो, जास्त मी सेलिब्रिटी वगैरे बोलवत नाही माझे, म्हणजे माझ्या चॅनलसाठी, बरोबर. कारण ते मला नाही आवडत. कारण कसं आहे, सेलिब्रिटी जरी घेतला तरी तेवढाच चॅनल चालतो आणि आपला कलाकार हा घेतला ना, तरी म्हणजे हे तेवढाच पण चालतो. प्रश्न मी हा माझ्या माइंडमध्ये होताच की आता तू विषय काढला ते बरं. तर असं बऱ्याच वेळेला मी बघितलंय की फेमस फेस घ्या, मार्केटमध्ये ट्रेंडिंग काय आहे त्यांनाच बोलवा, किंवा हीच लेडी बोलवा, हाच जेंट्स बोलवा. तर हे नक्की 100% वर्क आहे का, की नाही, कसं काय? काही ठिकाणी वर्किंग होतं, काही ठिकाणी वर्किंग नाही होत, म्हणजे पण किती पर्सेंट, म्हणजे तर 100% 50% होत असेल, 50% वर्किंग, 50% नाहीच होत. होत असेल किंवा 50%? नाही होत. पण जर सेलिब्रिटी आपण घेतला, पण तुम्ही एक तुमचा प्रोजेक्ट वर्किंग करणार हो, हाय लेवलला, त्याच्यानंतर जर तुम्हाला चॅनलला काम करायचं असेल तर तुम्ही काय सतत फेस घेणार का? बरोबर. बरोबर ना. सेलिब्रिटी मग एखादा जर प्रोजेक्ट नाही गेला, कसा आहे, युट्यूब आहे, तो युट्यूब काय करतं ते शेवटी नाही, त्याच्यावर म्हणजे आहे मी ना. हा प्रश्न का विचारला, कारण आता असं मानतात किंवा असं हे करणारे माइंड ठेवणारे भरपूर लोक आहेत. तर आता सैराट मूवी आली, सैराटमध्ये फेमस फेमस फेस कोणच नव्हता, बरोबर. सर्व नवीनच होते. इव्हन त्यांना ऍक्टिंग पण व्यवस्थितरित्या माहिती होती नव्हती, त्यांना शिकवली, त्यांच्या मागे मेहनत झाली. डेफिनेटली असं नाही की तो पिक्चर वरती गेलाय, पण म्हणून हा प्रश्न माइंडमध्ये होता की फेमस फेस असणं गरजेचं आहेच का? नाही नाही, सिच्युएशन, तुमचं सिच्युएशनला गाणं चालणार. आता योगेश अग्रावकरचं तुम्ही गाणं बघितलं, आई तुझं देऊलं, फेमस का झाला, बरोबर. कारण तो यात्रेचा माहोल होता. बरोबर. आणि प्लस सचिन ठाकूर माहिती असेल तुम्हाला, हो हो हो. त्याचा तो गाणं तिथला रत्नेश्वरीची पालखी, पालखी. आणि त्यावेळेस तो रिलीज झाला. बरोबर. आणि जी लोक, कसं आहे, एकदा लोकांनी उचलून घेतला स्टार्टिंगला. आता माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा युट्यूबचा अभ्यास करतो, जेव्हा तुम्ही 100 लोक बघणार तेव्हा तो 1,000 लोकांपर्यंत जातो गाणं, तो फ्रंटला येतो. 1,000 लोकही बघल्यानंतर तो अजून फ्रंटला येतो. बरोबर. मग जसा फ्रंटला आल्यानंतर म्हणजे बघतो. चॅनल देखील तुम्हाला मग हे करते, प्रमोट करते तुमच्या येस येस येस, project ला. युट्यूबच, मेन युट्यूबच. YouTube. आपण नाहीये. आपण बघा ना, चांगले चांगले प्रोजेक्ट पडलेत जे चालले नाही, बरोबर. आणि त्या गाण्यात तथ्य नाहीये, म्हणजे काहीच नाही. कधी कधी आपण बघतो तो गाणं 1 मिलियन, बरोबर. बरोबर. मग तो का चालला? आता तुम्ही एक गाणं, म्हणजे तो आहे बारीक बारीक पाणी पड हे मना लक्षात, तो गाणं आहे ना, तो अच्छा. काहीतरी 2-3 मिलियन वर गेलाय. अच्छा. म्हणजे आम्ही ऍज अ कॉमेडी म्हणून ऐकत होतो गाणं, पण तो कंटिन्यू ऐकत होतो. अरे बघ तो कसा कॉमेडी करतो, म्हणजे कसं त्याचं, म्हणजे गाण्याचं बोल काय, म्हणजे तो असाच रन झाला हो. रन झाला म्हणजे तो पुन्हा पुन्हा प्ले झाला. आणि मी तुम्हाला पाठवला, अरे बघ तो गाणं बघ, काय मजा येते, हास्य येतं आणि दमभर. युट्यूब हेच बघतं, युट्यूब बघतं, हा पुन्हा पुन्हा प्ले होतोय, चला याला प्रमोट करा, Yes. आणि हा लोकांना आवडतो. मोस्ट इम्पॉर्टंट तोच आहे. आपण कधी कधी, आता आता माझे ओळखीची 100 ग्रुप आहेत, 100 ग्रुपमध्ये 50-50 लोक आहेत, पण कधी कधी गाणं रन नाही होत का? ती लोक बघत नाही. आपण पाठवलं ना, तो एक किस्सा, आपण पाठवल्यानंतर असं करतात,
तुमच्या गाणीला. पण तो बघितलाय का? बरोबर. आणि दुसरा विषय असा, समजा तू ॲज अ मला एक मी सेलिब्रिटी आहे आणि मला तू हिरो म्हणून घेतलंस आणि मी चला पैशासाठी तुझ्यावर काम केलं पण बऱ्याच वेळेला मी असं बघितलेलं आहे, म्हणजे मी अनुभवलेलं आहे, ऐकलेलं आहे की तो व्यक्ती तुमचा प्रोजेक्ट शेअर करत नाही. नाही कळत, माझे 2-3 प्रोजेक्ट नाही केले शेअर असे. म्हणजे मी सेलिब्रिटी घेऊन काय चला. मग चुकीचं आहे ना, मग तुम्ही चुकीचंच करूच आहे. नका ते काम. अहो. तुम्हाला हे बघा, आपण जे काम केलंय त्याच्यावर आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स नसेल किंवा तुम्ही फक्त पैशासाठी करताय तर चुकीचं आहे ना ते. कारण समोरच्याने तुम्हाला का बोलवलं, कारण त्याची अपेक्षा आहे बाबा मी याला बोलवलंय माझा प्रोजेक्ट वरती जाऊ दे, आणि तुम्ही त्याचा प्रोजेक्ट शेअर पण करत नाही, तुम्ही स्वतः लीड करून, त्याला अर्थ नाही ना. नाही नाही, शेअरिंगच करणं आहे. इम्पॉर्टंट शेअरिंग नाही करणार तर कसं करणार? तुम्हाला 100 लोक बघणार आहे तुमचं गाणं जर. आणि कसं आहे, जेव्हा रिलीज होतो ना तेव्हा जे माझे कलाकार आहेत, म्हणजे तुमचे कलाकार असतील त्याच्यात 100 असू द्या किंवा 50 असू द्या, बरं. त्या 50 जणांनी जेव्हा स्टेटसला ठेवतील आणि त्या 50 जणांनी पहिला बघितला पाहिजे तो गाणं. जेव्हा ते बघतील तेव्हा तो 100 जणांकडे जाणार आहे. मग ते तुम्ही बघितला नाही, स्टेटसला ठेवलाय, लोक बघतील का? नाही बघू शकत ना. असा विषय आहे तो. मग युट्यूब तुमचा प्रमोट करणार ना. बरोबर. आता मी माझं आता गाणं केलं, नारली कारण पौर्णिमेचं गाणं. युट्यूबला लँग्वेज, युट्यूबला तुमचं बॅकग्राऊंड, युट्यूबला त्या सर्व गोष्टींशी काय घेणं. नाही नाही नाही, तुमचा रन काय होतं? युट्यूब तुमचं एवढंच लक्षात देईल की बाबा हा प्रोजेक्ट पडल्यापासून किती रन झालाय, जर झालाय तर चला आपल्याला पण याला प्रमोट करायला करायचं आहे. प्रश्नच नाहीये. आता मी गाणं केलं, नारली पौर्णिमेचं गाणं झालं, बरोबर जस्ट झाला, तर तो गाणं झाला ना रन. आता बरोबर त्याला होप्स आला. आता तो काहीतरी मला वॉच टाइम त्याचे 1,500 भेटले बरोबर त्या गाण्याला. बरोबर. विचार करा तो किती रन झाला असेल. 44 काहीतरी के वगैरे तो गाणं आता जस्ट केलं, म्हणजे आता रिसेंटली झालाय तो गाणं. आता पुन्हा आता नवीन Congratulations तुला. थँक्यू. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला हा पॉडकास्ट बघण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी, हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या त्या बघायला भेटल्या. सो गाईज, सचिन आपल्या पॉडकास्टवर आला म्हणून त्याचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि याच्या पुढे पण आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर कोणीतरी एक नवीन कलाकार तुम्हाला डेफिनेटली बघायला भेटणार आहे. म्हणून जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या